पुसद नगरपालिकेमार्फत पुसद शहरातील जेवढेही अतिक्रमण आहे त्यावर बुलडोझर चालून ते अतिक्रमण पाडण्यात आलेले आहे। एकीकडे जे मुख्याधिकारी नगरपालिका अभिजित वायको साहेब असे म्हणतात की यवतमाळचे जिल्हाधिकारी साहेबांचे आदेश आहे आणि आम्ही ते आदेश दाखवूनच सदर अतिक्रमणे काढत आहे। परंतु शासनामार्फत जे नेमलेले अधिकारी आहेत त्यांच्याच मार्फत जर शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण केले जात असेल आणि त्याकडे नगरपालिका मुख्याधिकारी श्री अभिजित वायको हे कानाडोळा करत असेल तर किती मोठं नवल म्हणावं। आपण आज आलेलो आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चौकामध्ये, पुतळाही दाखवून द्या। अगदी 1 ते 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी अगदी मोठमोठे जे दुकानं आहे त्यावरचं अतिक्रमण आहे पाडण्यात आले, तेही जेसीबीच्या माध्यमातून। परंतु आपण आहे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अतिक्रमणामध्ये आणि माझ्या उजव्या हातालाच बघत आहे की जे दिशादर्शक आहे ते इथे चक्क अतिक्रमणामध्ये आहे। किती मोठी लज्जास्पद बाब म्हणावी की सर्वसामान्य व्यक्तींचं अतिक्रमण काढता येते, परंतु जे शासनामार्फत नेमलेले जे अधिकारी पदाधिकारी आहे त्यांच्या मार्फतच जर कोणत्या ठिकाणी शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण केलं जात असेल तर त्याचकडे शासकीय अधिकारीच नाका डोळा काना डोळा जे काय म्हणता येईल ते करते। म्हणजे किती दुतोंडी जे गांडूळ असो मांडूळ असो अशा प्रकारची भूमिका हे अधिकाऱ्यांची आपल्याला दिसत आहे। खरंच खूप हास्यास्पद बाब आहे। आता तुम्ही तुमचा अभिप्राय नक्कीच यामध्ये दर्शवा। बघत राहा टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।